तरुणांना गांजासह नशिल्या इंजेक्शनची विक्री करणाऱ्या जरगनगरमधील 24 वर्षीय सोहिल संभाजी मोहिते याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक केली। रामानंद नगर परिसरात झालेल्या भांडणानंतर तो दुचाकी सोडून पसार झाला होता। त्याच्या दुचाकीत गांजा आणि इंजेक्शन मिळून आल्यानं पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात कोल्हापुरातील कसबा बावडा येथील 33 वर्षीय रोहन संजय चव्हाण आणि हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी शिंदेमळा येथील 44 वर्षीय अजय श्रीकांत डुबळ या पुरवठादारांची नावं निष्पन्न झाली। तिघांनाही अटक करण्यात आली असून 1,32,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचं पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितलं। संशयित सोहिल मोहिते हा संपर्कातील व्यक्तींना गांजा पुरवठा करीत होता। 250 रुपयांना पोळीप्रमाणे ही विक्री अनेक दिवसांपासून सुरू आहे। त्याचा रामानंद नगरमधील काही मुलांच्या सोबत वाद झाला होता। यावेळी तो दुचाकी सोडून पळून गेला होता। या दुचाकीमध्ये गांजा आढळून आल्याने त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली। पोलीस अंमलदार गजानन गुरव यांनी हा गांजा काही इंजेक्शन ताब्यात घेतली होती। सोहिल मोहिते याला दुसऱ्या दिवशी ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत त्यानं कसबा बावडा येथील रोहन चव्हाण याच्याकडून इंजेक्शन घेतल्याची कबुली दिली। पोलिसांनी चव्हाणला ताब्यात घेतला असता त्याचा चौकशीत इचलकरंजीच्या शहापूरमध्ये मेडिकल चालवणारा अजय डुबल याचं नाव समोर आलं। पोलिसांनी मेफोरेटामाइन सल्फेट 3 बॉटल्स तर IP मेझोलम 80 बॉटल्स जप्त केल्या आहेत। पोलिसांनी इंजेक्शन पुरवठादारांची लिंक उजेडात आणण्यासाठी तिघांची चौकशी सुरू केली। यामध्ये संशयित डुबल यानं सांगली जिल्ह्यातून ही इंजेक्शन आणल्याचं सांगितलं। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सांगलीतील पुरवठादाराचा शोध सुरू आहे। उपनिरीक्षक संतोष गळवे, वैभव पाटील, योगेश गोसावी, विशाल खराडे, अरविंद पाटील यांनी ही कारवाई केली।